हे हॅलो इन्स्टा फॅमिली. तर आज बनवत आहेत माझे हस्बंड मोमोज मला खूप आवडतात. आणि तुम्हाला आवडतात का? तुला आवडतात का पिल्लू मोमोज? तर मी आता थोडंसं पाणी उकळलं आणि त्यामध्ये टाकले सोयाबीनच्या वड्या आणि ते थोडं 5 मिनिटं त्याच्यात भिजू टाकायचे. त्याच्यानंतर ते पाणी झरून पिळून घ्यायचं व्यवस्थित. आणि पिल्लू तू खाशील का पिल्लू? हा. कच्चं खाशील? वा. आणि पत्ता गोबी, कांदा, अद्रक ते थोडं मिक्स केलं आणि त्याच्यात खूप सारे घेतले होते कांदा. तुला कांदा आवडत नाही ना? नाही. तुला वास येते कांद्याचा? नाही. नाही यार, कांद्याचा वास नाही येत तुला? येते ना. आणि मैदा थोडा भिजू घातला होता आणि त्याच्या बनवत आहेत पुऱ्या. त्याच्यामध्ये ते भरून घ्यायचं. काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती, बोलली अहो भेट ना नदीच्या काठीशी, होले होले आली ती माझ्या पाठीशी, बोलली अहो भेट ना नदीच्या काठीशी. तर फॅमिली अशा प्रकारे ते सर्व भरून घेतले. आणि आमच्याकडे मोमोज भांड नसल्यामुळे आम्ही ठेवली ते गहू गाड्याच्या चाळणीत वाफेसाठी. आणि चटणी बनवायसाठी लाल मिर्च नव्हत्या, त्याच्यामुळे हिरव्या मिर्च आणि शेंगदाणे आणि साईडला टमाटर भाजून ठेवलेला आहे गॅसवर. ते टमाटर छिलून मिक्सीमधून काढून घ्यायचं आहे. तरी पूर्ण लाल होईपर्यंत ठेवलं आणि ते छान थोडे लालसर होईपर्यंत वाफू द्यायचे. कच कांदा कापताना बोट सुरीतनी वाचवली, हाताला चटका लागला तरी मी कढई तापवली, तुमच्यासाठी स्पेशल एवढं बाई मी सोजलं. तर आपले मोमोज झाले तयार आणि आर्या झोपेतून उठलेली आहे. यम्मी. कोणाकोणाला आवडतात जरा पटकन कमेंट करून सांगा आणि पटकन खायला या. मला चला या मग खायला. आणि चटणी पण रेडी आहे. कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं. हाताला चटका लागला तरी मी कढई तापवली, तुमच्यासाठी स्पेशल एवढी बहिणी सोजला. यम्मी यम्मी. हे किती चांगलं बनवलं ताते तू. यम्मी. भरली माझी टम्मी. यम्मी.